सांगली म्हणलं की सांगलीची ओळख आहे गणपती, कारण गणपती मंदिर सांगलीतसुद्धा मोठं आहे. इथं आपण संगमेश्वराजवळचं हे जवळचंच देवस्थान आहे, ते म्हणजे बागेतला गणपती. बागेतला गणपती हे नाव कशावर? बागेतला गणपती हे नाव म्हणजे चिंतामणराव पटवर्धन सरकार यांना गणपतीपोळ्याचा गणपती प्रसिद्ध, म्हणजे त्यांना त्याच्यावर श्रद्धा होती त्यांची. आणि गणपतीपोळ्याचा त्यांनी 21 दिवस दुर्वाचा रस पिऊन त्यांनी अनुष्ठान केलं होतं चिंतामण पटवर्धन सरकारने. थोडक्यात म्हणजे काय त्यांची पिढ्या कितव्या असतील काही माहिती नाही, पण त्यांनी अनुष्ठान केल्यानंतर त्यांना गणपतीपोळ्याचा गणपती त्यांना स्वयंभू स्थापना हे झालं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर आमच्या घरी किंवा एक आमच्या अमुक ठिकाणी यायला हवं आहे असं सांगितल्यावर गणपतीपोळ्याचा गणपती त्यांच्याबरोबर आणि ते महाराज असं साधारण 265 वर्षापूर्वी या ठिकाणी आल्यानंतर, म्हणजे हा कृष्णा काठ आहे जवळ आणि चिंचेची आत्ताही झाडं दिसत आहेत, ते पूर्ण असं बंद होतं. आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्या मागून महाराज येत आहेत का नाहीत. मग त्यांनी आत्ता जी आपली मूर्ती अशी बसलेली आहे त्या अवस्थेत ते महाराज बसलेले असताना त्यांनी बघितलं. आणि बघितल्यानंतर ते म्हणाले की आता मला इथं बघितलं आहे तुम्ही आणि याच्यापुढं मी आता येऊ शकत नाही, मी जशी होती तशीच ती पाषाणरूपी झाली. त्यामुळं हा बागेतला गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. आणि चिंचेची बाग असल्यामुळं चिंचेच्या बागेतला गणपती असा हा प्रसिद्ध आहे. आणि कृष्णाकाठ जवळ असल्यामुळं, सांगलीपासून 2 किलोमीटर अंतरावर असल्यामुळं हा स्वयंभू आहे, नवसाला पावणारा आहे. बऱ्याच जणांना याची प्रचिती आलेली आहे, त्यामुळं बरेच भक्त लोक येऊन जातात. आणि साधारण सन 1764 या साली त्यांनी 500 ब्राह्मण त्यावेळी गोळा करून आसपासचे याची प्रतिष्ठापना केली आहे. तेव्हापासून प्रसिद्धीस आहे. आणि आता आम्ही तामनकर बंधू सगळे इथली पूजा अर्चा वगैरे सगळे करतो. संकष्टीला मोठा प्रसाद असतो. आपला माघ महिन्यातला चतुर्थीचा उत्सव मोठ्या प्रमाणात असतो, की म्हणजे पंचक्रोशीत आमच्या इथल्यासारखा प्रसाद मोठा कुठेही होत नाही, म्हणजे एवढी गणपतीवर श्रद्धा आहे लोकांची. तर चिंचेची बाग वगैरे पूर्वी होती, पूर्वीत आता काय फरक वगैरे आहे का? पूर्वी हो फरक कसा आता करण्यासाठी बऱ्याचशी चिंचेची झाडं वगैरे पाडली गेली. चिंचेचा बोळच होता फक्त येण्यासाठी, म्हणजे वाहनंसुद्धा यायला जागा नव्हती. चिंचेचीच पूर्ण मोठी झाडं असल्यामुळं मग आता कालांतरानं वाहनं येण्यासाठी, रहदारी होण्यासाठी बरीचशी चिंचेची झाडं त्यांना काढावी लागली. त्यामुळं आता एवढी अशी नाही, थोडी शिल्लक राहिलेत, ही सुद्धा आपल्याला साक्ष देऊ शकतात की 300-400 वर्षाची झाडं आहेत. आपण कॅमेऱ्यामध्ये बघू शकतो मोठमोठी झाडं आहेत. मोठी झाड आहे. इतकं मोठं खोड आहे का एका कोळ्यात असं मावत नाही, इतकं मोठं खोड आहे. व्यक्तीसुद्धा एकमेकाला धरायचा प्रयत्न केले तरी ते हात लावू शकणार नाही, एवढी मोठी आहेत ती. आणि इथं वातावरण सुद्धा प्रसन्न, छान, पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे इतका मस्त आहे. अजूनही आहे, एक नंबर आहे, काय अडचण नाही. श्रींच्या मूर्तीमध्ये काळा पाषाण आहे तो, त्यानंतर आम्ही शेंदूर लावून ती शेंद्री झालेली आहे. बरोबर. हां, काळाच पाषाण आहे तो आणि स्वयंभू आहे. हां, ज्या ठिकाणी बसली आहे त्याच ठिकाणी ती पाषाणरूपी झाली. मूर्ती अगदी मनमोहक आहे, बघितलं ना वाटतं की प्रसन्न मन होतं. त्यावर पूर्ण आभूषण आहेत, नाग आहे, हातात त्रिशूळ आहे, खडाव आहे, सगळं आहे सगळं. मी मगाशी आलो त्यावेळेला बघा, आज आता हे कॅमेरामॅन तुम्ही त्याला दाखवा की तिथं मोषक आहे, त्यांच्या कानात तिथं भक्तजन जे काही आहे ते त्यांचे काय, त्याबद्दल काय सांगाल? ते कशी प्रथा वगैरे? प्रथा म्हणजे काय, मूषकाचं आता गणपतीचं वाहन आपण उंदीर म्हणतो, त्यामुळं गणपतीबरोबर नेहमी उंदीर हा असणारच. त्यामुळं त्याच्या थ्रू म्हणजे गणपती मूषकाच्या कानात जर आपण काय सांगितलं तर तो आपली जी काय लोकांची अडचणी असतील, काय असतील, ज्या सोडवायच्या असतील तर लवकरात लवकर तो उंदीरच सांगू शकणार, मूषकच सांगू शकणार. त्यामुळं त्या अशी प्रथा आहे की लोक आल्यानंतर आधी मूषकाचं दर्शन घेतलं की कानात आपली जी काय असेल ती व्यथा सांगतात की आमचे लवकरात लवकर पूर्ण करावं. तो मूषक त्या गणपती महाराजांना सांगतात, अशी प्रथा आहे. तुम्ही ताम्हनकर ज्यावेळी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली तेव्हापासून परंपरागत तुम्ही परंपरा हां, त्यावेळी आता पटवर्धन सरकारच होते. आमची आता 4थी पिढी आहे, ही 4थी पिढी आमची. बरं बरं. सेवाभाव अगदी चांगला आहे. मग पटवर्धनांचा जो सांगलीतला गणपती आहे, मग त्याचं कनेक्शन कसं काय? नाही, त्यांनी तो त्यांच्यासाठी ॲक्च्युली स्थापन केलं, त्यांच्यासाठी त्यांनी म्हणजे गणपती मंदिरला दुसरीकडं
आता घराण्यातला एखादा गणपती असावा म्हणून त्यांनी तो स्थापना केलेला आहे. तो संगमरवरी मूर्ती आहे ती. बरोबर. ही स्वयंभू मूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे, ती संगमरवरी मूर्ती. आणि धन्यवाद, आपण चांगली अगदी माहिती सांगितली. तर इतिहास आम्हाला माहिती नव्हता, प्रेक्षकांनाही माहिती झाला, त्याबद्दल माहिती पडली की स्वयंभू असलेली ही मूर्ती असल्यामुळं मोठं ह्या मूर्तीला सुद्धा जागृत देवस्थान आहे हे सुद्धा. मित्रांनो, आपण महाराजांशी या गणपतींचा वगैरे इतिहास विचारत होतो इथला. त्यावेळेला इथं काही भक्तजन आले होते. त्यांनी हे सर्व माहिती पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी त्यांना जाग्या झाल्या. त्यांनी सांगितले की आम्हाला बालपणी एक कविता किंवा एक त्या गणपतीचं वर्णन, जे या गणपतीचं वर्णन आहे ते त्यांच्या शिक्षकांनी त्यांना सांगितलं होतं. ते त्यांनी सांगितलं, ते तुम्ही हे ऐका, ते सांगतील त्यांच्या लहानपणीच्या आठवणी आहेत त्या. काय तुम्हाला कोणती कविता ती या गणपतीबद्दलची उद्देशून जी होती ती सांगा. हा, या गणपतीचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. श्लोक आहे का? मी म्हणून दाखवतो. म्हणावा. वसे चिंच बागेत कृष्णा तटाकी, जया पाहता चित्त दुर्मार्ग टाकी, जया सेविती सर्व ही साधू संत, मला जाहला मोरया हा पसंत, मंगलमूर्ती मोरया. छान छान छान. अगदी म्हणजे चिंचेचं वगैरे जे वर्णन महाराजांनी सांगितलं तसंच ते वर्णन त्या श्लोकामध्ये आहे पूर्ण. त्या गणपतीला गेलो तरी हा श्लोक म्हणतो, कारण मला गणपती म्हटलं की हा श्लोक हा आठवतो. श्लोक आठवतो. म्हणजे लहानपणीचा तुम्हाला श्लोक अजूनही पाठ आहे. बरोबर. म्हणजे किती धन्यवाद धन्यवाद. म्हणजे भक्तिभावानं लोक किती लक्षात राहतं गणपती म्हटलं किंवा तो श्लोक. तुम्ही नक्कीच इथं आला तर बागेतल्या गणपतीला नक्कीच भेट आवर्जून द्या. धन्यवाद. मोरया.